कॅम्प क्रमांक 1 पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेहरू चौकातील अमन टॉकीज रोड जवळ युनिव्हर्सल टेंडर्स या फटाक्यांच्या दुकानाचे उच्च न्यायालयाचा आदेश न पाळता फटाक्यांची विक्री चालू आहे। मिळालेल्या माहितीनुसार उच्च न्यायालयाने या दुकानाच्या व्यापाराची परवानगी रद्द केली आहे, तरी या व्यापारी शहरात खुलेआम फटाक्यांची विक्री करत आहे। संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता आहे। काल रात्री पत्रकार संदीप साळवे आणि डॉक्टर अभिलाष डावरे यांनी या दुकानात जाऊन फटाके खरेदी केले, तसेच त्यांनी बिलाची मागणी केली तर त्यांना बोगस बिल देण्यात आले। दुकानदाराने ऑनलाईन पैसे स्वीकारले। या घटनेनंतर युनिव्हर्सल टेंडर्सच्या मालकाविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। उल्हासनगरमध्ये बेकायदेशीररित्या फटाक्यांची विक्री रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत करत असल्याचे समोर येत आहे। शहरात अनेक विनापरवाना फटाक्यांची दुकानं कार्यरत आहेत। अशा दुकानांवर कधी कारवाई होणार? पोलीस प्रशासन या गंभीर प्रश्नाचे उत्तर देईल का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे।